Hello and welcome to the fifth lecture of amines class 12 chemistry. मागील लेक्चरमध्ये आपण अमाइन्सच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहिलेल्या होत्या. या लेक्चरमध्ये आपण अमाइन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. सो फिजिकल प्रॉपर्टीज of amines. The amine may be aliphatic amine or aromatic amine. अमाइन्स मध्ये सुरुवातीचे काही लोअर अमाइन्स जे असतात म्हणजेच मिथाइल अमाइन, इथाइल अमाइन आणि प्रोपाइल अमाइन हे जे आहेत हे जनरली गॅसेस असतात. पहिल्यांदा आपण त्याची फिजिकल स्टेट बघूया. दे आर गॅसेस म्हणजे लोअर अमाइन्स आर गॅसेस. लोअर aliphatic amines. The lower aliphatic amines are gases आणि यांना माशासारखा एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. दॅट मीन्स दे हॅव अ फिशी स्मेल. having fishy smell or fishy odor. त्यानंतर जे मिडल अमाइन्स आहेत म्हणजे लोअर अमाइन्स जे आहेत हे 3 कार्बन ॲटम पर्यंतचे जे अमाइन्स आहेत दे आर कॉल्ड ॲज लोअर अमाइन्स. आणि त्यापेक्षा जास्त कार्बन ॲटम असलेले जे अमाइन्स असतात ते मिडल मेंबर्स आहेत. ते मिडल मेंबर्स जे आहेत दे आर liquids. Middle members are liquids and they are generally colorless liquids. So middle members are liquids and higher members are solids. म्हणजे याच्यामध्ये अमाइन्स मध्ये 3 प्रकारच्या फिजिकल स्टेट आल्या. लोअर aliphatic amines they are gases with fishy odor. Fishy odor is a characteristic. Amines are characterized by their fishy odor. The middle members are liquids and higher members are solids. जसं ॲलिफॅटिक अमाइन्सच्या बाबतीत आहे त्याच पद्धतीनं ॲरोमॅटिक अमाइन्स म्हणजे ॲनिलीन किंवा इतर अराईल अमाइन्स जे आहेत दे आर कलरलेस लिक्विड्स. सो द नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ॲनिलीन अँड अदर अराईल अमाइन्स are colorless liquids. They are colorless, but when they are exposed to air, they get some color due to their oxidation property. Because aryl amines get easily oxidized in air, but originally aniline and other aryl amines are colorless liquids, but they get oxidized easily in air and get colored. So we can say they get colored. They get colored because they are easily oxidized. Because they are easily oxidized in air. म्हणजे अराईल अमाइन्स आणि aniline is also aryl amine. They are colorless liquids originally, but when they are exposed to air, they get oxidized easily and they get some color. Okay. Then we are going to discuss about the solubility.
ॲलिफॅटिक अमाइन्स मध्ये जे लोअर अमाइन्स आहेत ते वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात आणि त्यामुळं लोअर अमाइन्स जे आहेत हे वॉटरमध्ये पाण्यामध्ये सोल्युबल आहेत. म्हणजेच लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स दे इझिली सोल्युबल इन वॉटर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग with water molecule. Lower aliphatic amines are soluble in water due to the formation of hydrogen bonding with water molecules. That means they are soluble in water but by the formation of hydrogen bonding. आता हे हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे कशा पद्धतीचं असतं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमाइन, प्रायमरी अमाइनचं उदाहरण कन्सिडर करूया. RNH2 ओके. याच्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन जे आहेत या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये खूप डिफरन्स आहे. नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ही साधारणपणे 3 आहे आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण 2.1 अशी आहे. त्यामुळे दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये डिफरन्स असल्यामुळे नायट्रोजन जो आहे हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो कारण त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण आहे. आणि हायड्रोजन जे आहे हे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतं आणि त्यामुळं हा जो NH बॉन्ड आहे याच्यामधला NH बॉन्ड जो आहे अमाइन्स मधला नायट्रोजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड NH बॉन्ड that becomes polar due to the difference between electronegativities of the nitrogen and hydrogen. Nitrogen have the electronegativity 3.0 and hydrogen has electronegativity 2.1 and due to this difference this bond becomes polar and nitrogen carries partial negative charge while hydrogen carries partial positive charge. But in primary amines there are 2 hydrogen atoms, so both the hydrogen carries partial positive charge. आता पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल हा सुद्धा पोलर असतो. वॉटर मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स असतो. HOH आपण असा वॉटर मॉलिक्यूल कन्सिडर करूया. यात ऑक्सिजन जो आहे हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे हायड्रोजनपेक्षा आणि त्यामुळं ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतात. ओके. आणि त्यामुळे वॉटरमधला ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे आणि अमाइन्स मधला हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे दोघेही एकमेकाला अट्रॅक्ट करतील आणि त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड तयार होईल दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्ड. त्याच पद्धतीनं ह्या प्रायमरी अमाइन्स मध्ये आता 2 हायड्रोजन आहेत. ओके. हे दोन्ही हायड्रोजन हे हायड्रोजन बॉन्डिंग करतील. तसंच हा नायट्रोजन सुद्धा नेक्स्ट वॉटर मॉलिक्यूल बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग करेल. पहा कशा पद्धतीनं HOH इथं वॉटर मॉलिक्यूल पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह चार्जेस. ओके. नायट्रोजन ऑफ अमाइन that is negatively charged and hydrogen of water molecule that is partially positive charge. या दोघांमध्ये पुन्हा अट्रॅक्शन फोर्स तयार होईल, इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड तयार होईल and that is hydrogen bond. तसंच राहिलेला हायड्रोजन अमाइन्स मधला हा सुद्धा नेक्स्ट वॉटर मॉलिक्यूल बरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतो. ओके.
Now this oxygen carries partial negative charge, hydrogen carries partial positive charges. So oxygen of water molecule and hydrogen attached to the nitrogen in amines, that is carrying partial positive charge, attract each other and there is a formation of hydrogen bonding. And due to this hydrogen bonding, lower aliphatic amines are soluble in water. जसजसे नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स वाढत जातील तसतसं अमाइन्स जे आहेत हे जास्त सोल्युबल होत जातील. म्हणजे सोल्युबिलिटीचा जर विचार केला, सोल्युबिलिटी ऑफ अमाइन्स डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम इन द अमाइन. म्हणजे आपण एक जनरल कन्क्लुजन करू शकतो, प्रायमरी अमाइन्समध्ये 2 हायड्रोजन आहेत. त्यामुळे इथे पहा, हे 2 हायड्रोजन तर इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड वॉटर मॉलिक्यूल बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग करणारच आहेत आणि नायट्रोजन आहे. म्हणजे प्रायमरी अमाइन 3 हायड्रोजन बॉन्डिंग, 3 हायड्रोजन बॉन्ड्स वॉटर मॉलिक्यूल बरोबर तयार केले. सेकंडरी अमाइन्सच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर सेकंडरी अमाइन्समध्ये एकच हायड्रोजन आहे, बिकॉज दे हॅव द स्ट्रक्चर लाईक दिस R2NH. ओके, याच्यामध्ये एक नायट्रोजन आणि एक हायड्रोजन आहे. नायट्रोजन विल कॅरी पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजन विल कॅरी पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे सेकंडरी अमाइन जे आहेत हे प्रायमरी पेक्षा कमी सोल्युबल असतील. कारण का, तर इथं फक्त एकच हायड्रोजन आहे. त्यामुळे एक हायड्रोजन आणि एक नायट्रोजन हे 2 हायड्रोजन बॉन्ड्स तयार करू शकतील. आणि टर्शरी अमाइन्सच्या बाबतीत जर आपण विचार केला सोल्युबिलिटीच्या बाबतीत, तर टर्शरी अमाइन्सचं स्ट्रक्चर आहे R3N. त्यामुळे याच्यामध्ये नायट्रोजन वर कोणत्याही प्रकारे हायड्रोजन अवेलेबल नाहीये आणि त्यामुळं हा हायड्रोजन बॉन्डिंग तयार करू शकणार नाही. त्यामुळे जर आपण त्याच्या सोल्युबिलिटीचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की प्रायमरी अमाइन्स जे आहेत हे मोस्ट सोल्युबल आहेत पण लोअर आहेत. प्रायमरी अमाइन्स, त्याच्यानंतर सोल्युबिलिटी सेकंडरी अमाइन्स आणि त्यानंतर टर्शरी अमाइन्स. म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ अमाइन्स विल डिक्रीज फ्रॉम प्रायमरी अमाइन टू टर्शरी अमाइन. आणि जर आपण ह्याची सोल्युबिलिटी अल्कोहोल्स किंवा अल्केन्सशी कंपेअर केली तर आपण सांगू शकतो की अल्कोहोल्स जे आहेत हे आपल्याला माहिती आहे मोस्ट सोल्युबल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे. त्यामुळं अल्कोहोल हे अमाइन्सपेक्षा जास्त सोल्युबल असणार आहे. अल्कोहोल आर मोर सोल्युबल दॅन अमाइन्स दॅन अल्केन्स. कारण अल्कोहोल हा जास्त हायड्रोजन बॉन्डिंग वॉटर मॉलिक्यूलशी तयार करू शकतो. त्यामुळे अल्कोहोल्स आर मोस्ट सोल्युबल, अमाइन्स आर moderately soluble and alkanes are least soluble in water. आणि यामुळेच आपण बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीत सुद्धा कन्क्लुजन करू शकतो. हे जे आहे हे आपण सोल्युबिलिटीच्या बाबतीत लिहिलं. दिस इज सोल्युबिलिटी ऑर्डर. आणि जर आपण बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीत विचार केला, हायड्रोजन बॉन्डिंग जर जास्त असेल तर मॉलिक्युल्स जास्त एकमेकाशी क्लोज असणार, ॲग्रिगेट असणार. एकमेकाशी जर क्लोज असतील तर जितके हायड्रोजन बॉन्डिंग जास्त तितके ते मॉलिक्युल्स एकमेकाशी कनेक्टेड असतील आणि त्यामुळं त्या मॉलिक्युल्सना एकमेकापासून वेगळं करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी द्यावी लागेल. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग जर जास्त असेल तर बॉइलिंग पॉइंट हा सुद्धा जास्त असणार आणि हायड्रोजन बॉन्डिंग जर जसं कमी होईल तसं बॉइलिंग पॉइंट हा सुद्धा कमी होईल. त्यामुळं बॉइलिंग पॉइंट ऑर्डर जर आपण विचारात घ्यायची म्हटली तर बॉइलिंग पॉइंट ऑर्डर अल्कोहोल्स, अमाइन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड याच्यामध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात कमी हायड्रोजन बॉन्डिंग अल्केन्स करतात. त्यामुळं अल्केन्सचा बॉइलिंग पॉइंट हा सर्वात कमी असेल आणि त्याच्यानंतर अमाइन्स जे आहेत हे पण हायड्रोजन बॉन्डिंग करतात. त्यामुळं त्यांचा बॉइलिंग पॉइंट अल्केन्सपेक्षा जास्त असेल. त्यापेक्षा जास्त हायड्रोजन बॉन्डिंग अल्कोहोलमध्ये आहे आणि सगळ्यात जास्त हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे हे कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये असतं. सो कार्बोक्सिलिक ॲसिड विल हॅव हायेस्ट बॉइलिंग पॉइंट दॅन दॅट ऑफ
alcohol, amines and alkanes due to the formation of hydrogen bonding. And we have to understand lower aliphatic amines are gases and they are having fishy odor. Middle members are liquids, higher members are solids. Aryl amines and alkene are colorless liquids. They get colored as they are easily oxidized in air. Lower aliphatic amines are soluble in water due to the formation of hydrogen bonding with the water molecule. This is the hydrogen bonding with water molecule. And as the number of alkyl group increases, the solubility goes on decreasing, because alkyl group is organic part and that is insoluble in water. That means as the molecular weight of amine increases, solubility goes on decreasing. Okay, and in case of the isomeric primary, secondary and tertiary amines, solubility order will be like this. Primary amines are most soluble, than secondary, than tertiary. And if we compare the solubility with alcohols and alkanes, alcohols are most soluble in water, amines are moderately soluble, and alkanes are least soluble or insoluble in water. And accordingly we can conclude about the boiling point order. Alkanes boiling point is very less than amines, and alcohols have higher boiling point, as we have discussed it in topic alcohol. And carboxylic acids have the highest boiling point. Now let us discuss the intermolecular forces that exist in amines, their boiling points and their solubility in detail. As we know, the NH bond in amines is polar. If we consider primary amine like this, are NH2, nitrogen and hydrogen have different electronegativities. As we know, nitrogen has electronegativity 3.0 and hydrogen has electronegativity 2.1. Due to this difference between electronegativities, nitrogen will carry partial negative charge and hydrogen will carry partial, both the hydrogen will carry partial positive charges. And in the bulk, we can consider RNHH. The next molecule will also, nitrogen carries partial negative charge, hydrogen carries partial positive charges. Again, if we consider next molecule RNH2, nitrogen will carry partial negative charge, hydrogen carries partial positive charge. If we consider third molecule, then also NHHR. Okay, in this molecule also nitrogen carries partial negative charge, hydrogen carries partial positive charge. In the bulk of amines, nitrogen of one amine and hydrogen of other amine molecule, they have different charges, opposite charges, nitrogen carrying partial negative charge and hydrogen carrying partial positive charge. They will attract each other and form intermolecular hydrogen bonding like this. Second molecule will form hydrogen bonding between hydrogen and nitrogen. Here also there is a formation of hydrogen bonding between nitrogen of one molecule and hydrogen of another amine molecule. And due to this hydrogen bonding, the molecules get more attached to each other, and therefore more amount of energy is required to separate these molecules. And this hydrogen bonding depends on the number of hydrogen bonds. As the number of hydrogen bonds in amines increases, the hydrogen bonding will also increase. Means
hydrogen bonding depends on the number of hydrogen bond. Hydrogen bonding is directly proportional to number of hydrogen bond, number of hydrogen atoms in amines. And as the number of hydrogen atom increases, the number of hydrogen bonds will also increase. म्हणजे जसजसं हायड्रोजनची संख्या अमाइन्स मध्ये वाढत जाईल तेवढे हायड्रोजन बॉन्डिंग्स जास्त तयार होतील आणि त्यामुळं त्या मॉलिक्युल्सना सेपरेट करण्याकरता एनर्जी जास्त लागेल. म्हणजे आपण विचारात घेऊ शकतो प्रायमरी अमाइन्स जे आहे त्याचा फॉर्म्युला आहे RnH2, सेकंडरी अमाइन्स R2NH, टर्शरी अमाइन्स R3N. आता ह्या तिन्ही मॉलिक्युल्समध्ये त्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरकडे जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की प्रायमरी अमाइन्समध्ये हायड्रोजनची संख्या जास्त आहे, त्यामुळे यामध्ये हायड्रोजनची संख्या जर जास्त असेल तर हायड्रोजन बॉन्डिंग जास्त असणार आणि त्यामुळं त्या मॉलिक्युल्सना एकमेकापासून सेपरेट करण्याकरता एनर्जी जास्त द्यावी लागेल. म्हणजेच याचा प्रायमरी अमाइन्सचा बॉइलिंग पॉइंट हा सर्वात जास्त असणार. सेकंडरी अमाइन्सच्या बाबतीत जर विचार केला तर याच्यामध्ये एकच हायड्रोजन आहे, त्यामुळं कंपॅरेटिव्हली प्रायमरी अमाइनपेक्षा हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे हे सेकंडरी अमाइन्समध्ये कमी असणार आहे आणि त्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉइंट हा प्रायमरी अमाइनपेक्षा कमी असेल. आणि टर्शरी अमाइन्सच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे तर हायड्रोजन्स आपल्याला दिसत नाही आहेत, त्यामुळं हायड्रोजनच्या ॲब्सेन्समुळं त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग नसणार आहे. हायड्रोजन बॉन्डिंग नसल्यामुळं आपल्या लक्षात येईल की हे मॉलिक्युल्स मोर सेपरेट असतील आणि त्यामुळे त्यांना सेपरेट करण्याकरता एनर्जी सगळ्यात कमी लागेल आणि त्यामुळे आपण बॉइलिंग पॉइंट ऑर्डर जी आहे ती या पद्धतीने लिहू शकतो. बॉइलिंग पॉइंट ऑर्डर, प्रायमरी अमाइन्सचा बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त आहे, त्यानंतर त्यापेक्षा कमी आहे सेकंडरी अमाइन्सचा बॉइलिंग पॉइंट आणि त्यानंतर आहे टर्शरी अमाइन्सचा बॉइलिंग पॉइंट. आय होप तुम्हाला अमाइन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज व्यवस्थित समजल्या असतील. पहिल्यांदा फिजिकल स्टेटच्या बाबतीत आपण डिस्कस करतोय तर त्यामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स जे आहे ते आर गॅसेस अँड दे हॅव फिशी स्मेल. त्यानंतर जे मिडल ॲलिफॅटिक अमाइन्स आहेत they are liquids and higher members are solids. तसंच आपण अराईल अमाइन्सच्या बाबतीत पाहिलं, अराईल अमाइन्स किंवा ॲनिलीन जे आहे हे कलरलेस लिक्विड्स आहेत अँड दे गेट इझिली ऑक्सिडाइज्ड इन एअर अँड दे गेट कलर्ड. आणि त्यानंतर आपण त्याच्या सोल्युबिलिटीच्या बाबतीत डिस्कस केलं. सोल्युबिलिटी जी आहे ही वॉटरमध्ये जी सोल्युबिलिटी आहे ती आपण तिथे डिस्कस केलेली होती. वॉटरबरोबर जितके हायड्रोजन बॉन्ड जास्त तयार होतील तितकी त्या अमाइनची सोल्युबिलिटी वाढणार आहे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की प्रायमरी अमाइन्समध्ये नंबर ऑफ हायड्रोजन आयटम जे आहेत हे जास्त आहे आणि त्यामुळं हायड्रोजन बॉन्डिंगचं प्रमाण जास्त असणार आणि त्यामुळे प्रायमरी अमाइन्स जे आहेत हे वॉटरमध्ये हायली सोल्युबल आहेत ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग विथ द वॉटर मॉलिक्यूल. अँड जसजसा मॉलिक्युलर वेट वाढत जाईल तसतसा हायड्रोफोबिक पार्ट म्हणजे कार्बन ॲटमची संख्या वाढणार. मॉलिक्युलर वेट वाढलं की म्हणजेच कार्बन ॲटमची संख्या वाढली की कार्बन जो आहे हा पाण्यामध्ये सोल्युबल नाही आहे. कार्बन म्हणजे ऑर्गॅनिक पार्ट, हा वॉटरमध्ये सोल्युबल नाही. ऑर्गॅनिक पार्ट जसा वाढेल म्हणजे मॉलिक्युलर वेट वाढलं की ऑर्गॅनिक पार्ट वाढणार. ऑर्गॅनिक पार्ट वाढला की त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होईल. म्हणजेच आपण म्हणू शकतो ॲज द मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी गोज ऑन डिक्रीजिंग. पण आयसोमेरिक अमाइन्समध्ये जर आपण विचार केला तर प्रायमरी अमाइन्स हे मोस्ट सोल्युबल आहेत वॉटरमध्ये दॅन सेकंडरी अँड दॅन टर्शरी ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग हे प्रायमरी अमाइन्समध्ये सर्वात जास्त आहे. त्यानंतर त्यानुसारच आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस
बॉइलिंग पॉईंट आणि सोल्युबिलिटी हा पण पॉईंट पाहिला आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी अमाइन्समध्ये हायड्रोजनची संख्या जास्त असल्यामुळे इथं हायड्रोजन बॉन्डिंग हे सर्वात जास्त असतात, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, आणि त्यामुळं त्या मॉलिक्युल्सना सेपरेट करण्याकरता आपल्याला जास्त एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल, आणि त्यामुळे प्रायमरी अमाइन्स जो आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट सेकंडरी आणि टर्शरीपेक्षा जास्त असणार आहे. बिकॉज boiling point depends on the intermolecular hydrogen bonding which depends on the number of hydrogen atoms. I hope तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. कन्सेप्ट समजेपर्यंत व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अमाइन्सचं बेसिक नेचर डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.